ती याचिका हीच आहे. महत्त्वाची गोष्ट हीच असते की न्यायमूर्ती जेव्हा न्यायनिवाडा करतात, आत्ता आपण पाहताय ह्या पूर्ण घटनेत न्यायमूर्ती कोण आहेत तर अध्यक्ष महोदय आहेत. ट्रायब्युनलचं ते काम करतात आणि त्यांनी आरोपींना जाऊन भेटणं, ज्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनचा आत्ता केस चालू आहे, हे किती योग्य आहे? एरवी पण कधी अध्यक्ष महोदय असं कोणाच्या म्हणजे प्रोटोकॉलप्रमाणे जात नाहीत घरी. हे करत असताना दिवसा ढवळे एवढं जाणं, प्रेसमध्ये आल्यानंतर देखील कुठेही न बोलणं, मला वाटतं असं कधी आम्ही राजकारण एवढं घाणेरडं पाहिलं नव्हतं. त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्या मतदारसंघातल्या कामासंदर्भात मी गेलो होतो आणि अध्यक्षपद सोडून मी आमदार केला. कितीतरी वेळा असे त्यांनी प्रतिक्रिया देऊ शकतात, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि तसं पाहिलं गेलं तर परवा मी कोल्हापूरतच होतो. अनेक कामं मुंबईतली रखडलेली आहेत, पण कुठचंही सुरू झालेलं नाही आहे. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातले रस्ते हे आता कोर्टात गेलेले आहेत, तिकडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत. पण मुख्य गोष्ट हीच आहे की एवढं सगळं चालू असताना कितीही काही मोठी गोष्ट असली तरी एक प्रोटोकॉल पाळणं गरजेचं असतं आणि ते मान आणि ते जे काही जबाबदारी असते ती अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली, लपून छपून बैठक झालेली नाही. त्यामुळे जे लोक चोराच्या मनात चांदणं असतं, लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही. आमचं काम अगदी स्पष्ट असतं. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते, जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर मग निवडणूक आयोग असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंबहुना टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी केलेले आहेत. निकाल हा आज दिला जाईल आणि हा निकाल निश्चितपणे कायद्याला धरून असेल. संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचं पालन करून सर्वोच्च न्यायालयाने जे आदेशात प्रिन्सिपल सेट केले आहेत त्याच्या आधारावरतीच हा निर्णय असेल आणि या निर्णयातनं सगळ्यांना न्याय मिळेल. या निर्णयातनं 10th शेड्यूलमध्ये ज्या बाबींचं इंटरप्रिटेशन आत्तापर्यंत झालं नव्हतं त्यातून निश्चितपणे हा अत्यंत मूलभूत आणि अत्यंत बेंचमार्क असा निर्णय असेल आणि या निर्णयात कुठच्याही त्रुटी राहणार नाहीत एवढं आपल्याला आश्वासित करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.